हॅलो, नमस्कार सगळ्यांना. उमेद एम-पी-एस-सीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा आपली 4 तारखेची पूर्वपरीक्षा झाली कंबाईन ग्रुप बीची आणि आपली 11 तारखेची सुद्धा ग्रुप सीची आता एक्झाम होईल. तर या दोन्ही एक्झामची आपण मुख्य परीक्षा जर बघितली तर ती सिमिलर आहे. सिमिलर का आहे? कारण का दोन्हींचा सिलेबस आपल्याला हा सेम बघायला मिळतो. मग या दोन्ही एक्झामची मुख्य परीक्षा जर सेम असेल, प्रश्नांची डिफिकल्टी लेव्हल प्लस मायनस होईल, पण आपल्याला सिलेबस महत्त्वाचा आहे आयोगाने दिलेला. तर आपण परीक्षा पद्धती समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये, की नक्की कुठले-कुठले सब्जेक्ट आहेत, कुठल्या विषयाला नक्की किती मार्क येतात आणि आपल्याला नक्की कुठे लक्ष दिलं पाहिजे. तर आपण वन बाय वन जाऊया. तर बघा आपली मुख्य परीक्षा जी असते तर ती 400 मार्कांची असते. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आयोगाने जो आपल्याला हा दिलेला सिलेबस आहे, तर सिलेबसवरती आपण एकदा नजर टाकूया. म्हणजे आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 अशा 2 गोष्टी असतात आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सब्जेक्ट आपल्याला दिला आणि सब्जेक्ट वाईज आपल्याला इथं सिलेबस दिला. तर एक आपण काय करूया, की इन्फोग्राफिकच्या माध्यमातून एक ओव्हरव्ह्यू टाकूया आणि नंतर मग आपण परत सब पॉइंटकडे जाऊया. म्हणजेच मार्कांकडे परत पुन्हा आपल्याला जाता येईल. तर एकंदरीत जर आपण परीक्षेची योजना बघितली किंवा स्वरूप जर बघितलं, तर आपल्याला माहिती आहे की ही ऑब्जेक्टिव्ह टाइपची एक्झाम आहे आणि याच्यामध्ये टोटल 400 गुण आहेत. टोटल 400 गुण आहेत. ते 400 गुण कसे आहेत? तर त्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे प्रत्येकी 200 गुण आहेत आणि याच्यामध्ये प्रत्येकी 100 प्रश्न असणार आहेत. म्हणजे पेपर 1 चे 100 प्रश्न आणि पेपर 2 चे 100 म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. मग याच्यात निगेटिव्ह मार्किंग किती? जी आपली पूर्वपरीक्षेला होती तीच इथं निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजेच 1/4 निगेटिव्ह आपल्याला इथं आहे. तर हे लक्षात घ्या. बरेच जुने विद्यार्थी आहेत तर त्यांना माहितीच आहे. पण नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा याची आयडिया असणं गरजेचं आहे. तर मग पेपर 1 बाबत आपण बघूया, की पेपर 1 मध्ये नक्की काय-काय असणार आहे? तर त्याच्यामध्ये 2 घटक महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे काय? मराठी विषय आणि इंग्रजी विषय. मराठी आणि इंग्रजीचं व्याकरण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण मराठीचे एकूण किती येतात 50 प्रश्न, इंग्रजीचे 50 प्रश्न. असे दोन्ही मिळून 100 मार्क आपल्याला येतात. सॉरी 100 प्रश्न येतात आणि याच्यामध्ये जर मार्कांचं वेटेज बघितलं तर आपल्याला हे एकंदरीत 200 मार्क बघायला मिळतात. म्हणजे इथं महत्त्वाचं काय आपल्याला तर पेपर 1 हा टोटली ग्रामर विषय आहे, मराठी आणि इंग्लिश. पेपर 2 जर बघितला तर याच्यामध्ये मात्र खूप मोठं व्हेरिएशन आहे. व्हेरिएशन कसं आहे? तर यामध्ये जवळपास 7 ते 8 आपल्याला सब टॉपिक बघायला मिळतात. त्याच्यामधले काही मेन टॉपिक आणि मग काही उपघटक. तर अशा सगळ्यांचा मिळून मग आपण याला क्लिअरली काय म्हणतो, की जी-एसचा सब्जेक्ट आहे किंवा जनरल स्टडीजचा टॉपिक आहे आणि त्याच्या एकूण 100 प्रश्न 200 मार्क आहेत. आणि या सगळ्याला जर बघितलं तर प्रत्येक पेपरला आपल्याला मिळतात फक्त 60 मिनिटं. आणि या 60 मिनिटामध्येच आपल्याला सगळी गेम आहे, तर ती फिरवायची आहे. म्हणजेच आपल्या बाजूने आपल्याला निकाल आणायचा आहे. आता आपण जर सिलेबसकडे बघितलं, ओव्हरऑल जर आपण इन जनरल बघितलं, तर ओव्हरऑल भाषेच्या ज्ञानाविषयी तर आपल्याला सांगितले. मग त्याच्यामधला व्होकॅब असेल किंवा त्याच्यामध्ये शब्दसंग्रहाचा एकंदरीत पार्ट असेल, व्याकरणाचा पार्ट असेल किंवा मग म्हणी, वाक्प्रचार हा जो ओव्हरऑलच व्होकॅबचा पार्ट येतो, तर त्याच्यावरती आयोगाने भर दिलेला आहे. तिथं सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पेपर 2 जर बघितलं, तर मग प्रत्येक सब्जेक्टनुसार त्याचा उपघटक आपल्याला दिलेला आहे, तर तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मग त्याच्यामधले सब्जेक्ट आपण जर एकदा फ्लोचार्टच्या माध्यमातून जर बघितले, तर आपल्याला त्याच्याबद्दल एक आयडिया येऊन जाईल. म्हणजे आत्ता आपण जी परीक्षा पद्धतीबाबत बोलत आहोत, तर त्या परीक्षा पद्धतीबाबत आपण जर प्रायमरी बघितलं, तर एकंदरीत आपण म्हणले की 400 गुणांची आहे. त्याच्यामध्ये आपण परत डिफरन्शिएट कसं केलं की 200-200 पर पेपर आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला निगेटिव्ह मार्किंग माहिती. फक्त इथेमध्ये डिफरन्स काय आहे, की जर पी-एस-आयसाठी जर तुम्ही देणार असाल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर फिजिकल आहे 100 गुणांचं, ते क्वालिफाइंग आहे माहितीच आहे आणि त्याची मग परत पुन्हा मुलाखत असते, तर त्याचा एक वेगळा तो कट ऑफ लागून जातो. ओव्हरऑल लक्षात घ्या, मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 च महत्त्वाचं आहे. त्याच्यामधलं आता पेपर 1 मधलं मराठी आपण बघितलं किंवा त्याच्यामध्ये ओव्हरऑल हे पण लक्षात घ्या, की आपल्याला पॅसेज येतो मराठीचा आणि त्याच्यावरती आपल्याला 5 क्वेश्चन येतात. सेम ते इंग्लिशमध्ये पण होतं, की इंग्लिशचा एक पॅराग्राफ येतो आणि आपल्याला तिथं सोडवायचं आहे. म्हणजे 100 मार्काचा हा पेपर किंवा सॉरी 200 मार्काचा पेपर आणि 100 प्रश्नांचा हा पेपर 60 मिनिटात सोडवणं तसं मोठं टास्क असतं. कारण का पॅसेज वाचणं, पॅसेजला वेळ लागतो. पण मुलं ते अचीव्ह करतात. अचीव्ह होण्यासारखं आहे का? तर डेफिनिटली आहे. आपल्याला मात्र मग प्रॅक्टिस करावी लागणार आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण इथं इंग्लिशमध्ये कॉम्प्रिहेन्शन त्याला म्हणतो. आता महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे की आपल्याला जनरल स्टडीजचा आणि जनरल स्टडीजमध्ये आलो की बघा 2 घटक त्यांनी केलेले आहेत. 2 घटकला आपण इन जनरलमध्ये काय म्हणतो? एम एंड आर. एम आणि आर म्हणजे काय? मॅथ्स आणि रिझनिंग आपण जनरली म्हणतो. तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता किंवा आपण गणित आणि बुद्धिमत्ता म्हणूया. तर त्याच्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता आकलन यालाच आपण एक प्रकारे रिझनिंग म्हणूया. तर याच्यावरती जनरली आपण 10 क्वेश्चन बघतो आणि अंकगणित सांख्यिकी. तर याला सुद्धा आपल्याला 10 क्वेश्चन येतात ऑन एन एव्हरेज. पण
दोन्हींचे मिळून जर आपण टोटल बघितलं, तर दोन्हींचे मिळून आपल्याला येतात 22 प्रश्न. 22 प्रश्न म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. इंटू 2 केलं तर आपल्याला 44 मार्काचा हा एक घटक आहे. मॅथ्स आणि रिझनिंग आपण त्याला सरळ-सरळ साध्या याच्यामध्ये म्हणूया. आता हा झाला मॅथ्स आणि रिझनिंगचा पार्ट. आता मॅथ्स आणि रिझनिंगच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर इथं चालू घडामोडीचा महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर मग जागतिक असेल किंवा भारताचा किंवा मग महाराष्ट्राचा किंवा ओव्हरऑलच आपल्याला ज्या चालू घडामोडी आपण प्रिलिम्सला पण करतो, तर त्याच इथं चालू घडामोडी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता म्हणजेच मॅथ्स आणि रिझनिंग हा सुद्धा प्रिलिमला आपला टॉपिक होता. त्याच्यामध्ये करंट अफेअर्स सुद्धा आपण जो करतो तो प्रीचाच टॉपिक आपल्याला इथं सुद्धा आहे. म्हणजे हे दोन्ही घटक आपल्याला इथं महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आता व्यतिरिक्त बघा प्रीच्या व्यतिरिक्त जो नवीन असलेला घटक म्हणजे आर-टी-आय आणि आर-टी-एस म्हणजे राइट टू सर्व्हिस आणि एक प्रकारे राइट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम. तर हा एकूण पार्ट जर बघितला तर फक्त तो 3 प्रश्न याच्यावरती येतात. मग कधी-कधी आर-टी-आयचे 2 प्रश्न येतात किंवा कधी-कधी आर-टी-एसचे 2 प्रश्न येतात. पण हा घटक सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण हक्काचे आपले जे 6 मार्क असणार आहेत तिथं, तर ते आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे इम्पोर्टंट आहे. म्हणजे प्रश्न कमी आहेत म्हणून त्याला दुर्लक्ष करण्यात काही अर्थ नाहीये. आपल्याला ते करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा, अति महत्त्वाचा पार्ट याला स्टार केलं तरी चालेल. कारण का पॉलिटी किंवा आपण राज्यव्यवस्था म्हणतो. तर तो सगळ्यांना जमण्यासारखा विषय आहे आणि आपल्याला प्रिडिक्शन तिथं खूप लागतं किंवा आपण प्रिडिक्ट करू शकतो, की चला इथून प्रश्न येऊ शकतात वगैरे. तर भारताची राज्यघटना याच्यावरती आपल्याला 15 क्वेश्चन येतात. म्हणजे क्वेश्चनचं एक डिस्ट्रिब्युशन आपण बघूयाच. पण भारताची राज्यघटना इथं महत्त्वाची. त्याच्यानंतर बघा, आधुनिक भारताचा इतिहास म्हणले, पण त्याच्यात स्पेशली काय आहे? स्पेशली महाराष्ट्रावर बेस आहे आणि महाराष्ट्राच्या रिलेटेड आपल्याला इथे प्रश्न पाहायला मिळतात. प्रश्नांच्या डिस्ट्रिब्युशनमधून आपल्याला त्याची आयडिया येऊन जाईल. नंतर आहे बघा भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल म्हटलेलं आहे आणि त्याला परत ॲडिशन काय केलेलं, की पर्यावरण हा घटक दिलाय. म्हणून आपण आधी जे म्हटलं ना, की सब टॉपिक खूप आहेत पेपर 2 मध्ये. तर ते सब टॉपिक छोटे-छोटे आहेत. कधी-कधी त्याच्यावर 1-2, 1-2, 3 प्रश्न असे येतात. तर इथं इन जनरल आपण जर म्हणलं समजा, एक जनरल टॉपिक आहे जिओग्राफी, भूगोल. पण या भूगोलमध्ये परत आयोगाने काय दिलंय? भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि त्याला जोडून परत काय दिलंय, की पर्यावरण आपण त्याला काय म्हणतो? एन्व्हायर्नमेंट. तर हा घटक सुद्धा विचारला जातो. त्यामुळे तोही करावा लागेल आपल्याला, जो की आपण प्रिलिम्सला केलेला नसतो त्यामध्ये. त्यानंतर बघा सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा आपण त्याला म्हणूया, की सायन्स एंड टेक्नॉलॉजी म्हणलेलं आहे. पण या सायन्स एंड टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा परत सब टॉपिक केलेले आहेत आणि ते पण आपल्याला बारकाईने बघायचे आहेत. मग याच्यामध्ये सब टॉपिक काय? एक तर आहे तर जनरल सायन्स आपला आपण त्याला म्हणू, की सामान्य विज्ञान म्हणतो. त्याच्यामध्ये मग फिजिक्स असेल, केमिस्ट्री, त्याच्यामध्ये मग झूलॉजी असेल किंवा मग बॉटनी असेल किंवा त्याला आपण ओव्हरऑल बायोलॉजी म्हणतो. तर हा घटक आपण काय केलेला असतो, की प्रिलिम्सला केलेला आहे. म्हणजे तोही आपल्याला इथं पुन्हा रिपीट आहे. म्हणजे एक प्रकारे लक्षात घ्या, की प्रिलिम्सचा आपण जो अभ्यास करतो किंवा प्रिलिम्सचा जो सिलेबस आपण केलेला आहे, तर त्याचाच बऱ्यापैकी भाग आपल्याला मेन्सला आहे. त्यामुळे जास्त बर्डन मेन्सला नाहीये, पण मेन्सला बर्डन कशाचं आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं, की पेपर 1 आणि जे ॲडिशनल पार्ट आहे, तर ते करणं आणि वेळेत आपल्याला ते पूर्ण करणं. कारण मेन्स एक्झाम जी असते आपली, तर ती एकाच दिवशी असते. म्हणजे एकाच दिवशी आपला एक असतो सकाळी पेपर आणि दुसरा असतो दुपारी. म्हणजे सकाळी आपला लँग्वेजचा पेपर होणार, दुपारी जी-एसचा पेपर होणार. तर आपल्याला ते 1-1 तासाच्या वेळामध्येच सगळं काही करायचं आहे. आता बघा हा जो सायन्स टेकचा सेकंड पार्ट जो आहे, त्याच्यामध्ये बघा काय म्हणलं रिमोट सेन्सिंग आहे, जी-आय-एस आहे आणि त्याच्यामध्येच आय-टी दिलाय. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणूया की रिमोट सेन्सिंगचा पार्ट आहे, जो की राज्यसेवा मुख्यचा तुम्ही जुना सिलेबस वगैरे जर बघितला, तर तिथं तो विचारला जायचा किंवा त्या सिलेबसमध्ये ते आहे. आणि आय-टी किंवा आपण त्याला सिंपल काय म्हणतो, की कॉम्प्युटरचा टॉपिक आहे. तर तो सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या एक्झाममध्ये किंवा आधीच्या सुद्धा कंबाईनच्या मेन्स एक्झाममध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. तर असा हा ओव्हरऑल सायन्स टेकचा पार्ट जर बघितला, याच्यावर टोटली जर बघितलं तर याच्या ओव्हरऑल 20 क्वेश्चन आपल्याला इथं येतात. क्वेश्चनच्या डिस्ट्रिब्युशनमधून आपल्याला त्यांचं परत सब कॅटेगरायझेशन आपण पाहूया. आणि शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे की भारताची अर्थव्यवस्था किंवा आपलं प्लॅनिंग किंवा अर्थव्यवस्था आणि नियोजन. मग त्याच्यामध्ये सुद्धा मॅक्रो इकॉनॉमी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्था हा जो राज्यसेवा मेन्स जो जुना सिलेबस होता, त्याच्यामध्ये जो जी-एस-4चा टॉपिक होता, त्याच्यात जे इकॉनॉमिक्सचे पॉइंट दिले होते, जो इकॉनॉमीचा सिलेबस दिला होता, तोच इथं आयोगाने घेतलेला आहे. तर हा जो आपल्याला याचा कंबाईनचा जो सिलेबस आपल्याला मेन्सचा बघायला मिळतो, तर हा मेन्स सिलेबस जो आहे, तर याच्या प्रत्येकी 2 मेन्स एक्झाम झालेल्या आहेत. म्हणजे ग्रुप बीची पण बीच्या 2 मेन्स झाल्यात 2023 आणि 24 या ग्रुप बीच्या पण झाल्यात आणि ग्रुप सीच्या सुद्धा 2 मेन्स झालेल्या आहेत. तर हा नवीन आलेला सिलेबस आपल्यासाठी येणाऱ्या मेन्स एक्झामला म्हणजे 2025च्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. मग याच्यामध्ये आपण इंडिव्हिज्युअली जर बघितलं तर पुन्हा बघा तेच आहे सामान्य
बुद्धिमत्ता किंवा आकलन, त्याला आपण मॅथ्स आणि रिझनिंग म्हणूया. चालू घडामोडी आहे. माहितीचा अधिकार, त्याला 2005 चा आपण ॲक्ट म्हणतो आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चा. तर तोही महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर बघा पॉलिटीसाठी आपल्याला जर तसं इन जनरल बघितलं तर आपल्याला आयोगाने इथं सिलेबस दिलेला आहे. आता पॉलिटीसाठी आपण इन जनरल जे टेक्स्टमध्ये आहे तर ते करतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने आर्टिकल्स म्हणा किंवा महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या असतील किंवा मग महत्त्वाच्या समित्या वगैरे किंवा संविधान निर्मितीच्या टाईमच्या घडामोडी सगळ्या, तर त्याच्यावरती विशेष भर राहत असतो. तर असा हा पॉलिटीचा सिलेबस आहे. खूप महत्त्वाचा हा टॉपिक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आधुनिक भारताचा किंवा विशेषतः महाराष्ट्राचा जो जिथं इतिहास म्हणलेला आहे, तर त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला मग समाज सुधारकांवरती भर दिसतो किंवा वेगवेगळी वर्तमानपत्र असतील, तर तो घटक आपल्याला किंवा वेगवेगळ्या चळवळींवरती भर आहे आणि प्रश्नसुद्धा आपल्याला तसेच आलेले पाहायला मिळतात. म्हणजे जर आपण तुम्ही क्वेश्चन पेपर एकदा बघून घ्या. आपण या क्वेश्चन पेपरचं एक वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण यांचं एक एनालिसिस करूया. म्हणजे त्यावरून आपल्याला एक आयडिया येईल, की प्रत्येक टॉपिकला आपल्याला कसं अप्रोच केलं पाहिजे. इथं आपण एक इन जनरल काय बघतो, की परीक्षा पद्धती बघतो, की नक्की याच्यामध्ये काय-काय असू शकतं. आता जिओग्राफीमध्ये जर आलात तुम्ही, तर जिओग्राफीमध्ये बघा, हा पार्ट जो आहे बऱ्यापैकी आपण प्रिलिम्सला केलेला असतो, की जो आपल्याला ओव्हरऑल फिजिकल जिओग्राफी म्हणा किंवा क्लायमेट वगैरे ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पण हा जो इथला नवीन पार्ट आहे किंवा पर्यावरणाचा पार्ट आहे, तर याच्यामध्ये बेसिकली काय मानव आणि पर्यावरणाचं रिलेशन कसं आहे किंवा त्याच्यामध्ये एक प्रकारे पर्यावरणामधलं प्रदूषण किंवा वेगवेगळ्या आपत्ती असतील किंवा त्याच्यासाठी मग कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या संस्था किंवा सरकारच्या माध्यमातून असलेल्या संस्था, ते इथं महत्त्वाचं आहे. तर याच्यावरती खूप डीपवरती पण प्रश्न नाही विचारले, एकदम जनरलच प्रश्न विचारलेत. पण ते आपल्याकडनं करणं अपेक्षित आहे. आपण ते करायला पाहिजे. ठीक आहे? आणि बघा, इथं सायन्स टेकचा महत्त्वाचा पार्ट आहे. सायन्स आणि टेक. आपण जसं म्हणलं, की हे 4 घटक आणि याच्यामध्ये बघा हा रिमोट सेन्सिंगचा जो पार्ट आहे ना, म्हणजे जी-आय-एस आणि रिमोट सेन्सिंग म्हणजे आपल्याला जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, त्याचे ॲप्लिकेशन, एरियल फोटोग्राफी, ड्रोन फोटोग्राफी हे घटक नक्की काय असतात, तर ते बघणं आवश्यक आहे. ओव्हरऑल बुक लिस्टचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया, की नक्की कुठल्या टॉपिकला कुठले बुक्स वापरले पाहिजेत किंवा कुठले-कुठले आपल्याकडे ऑप्शन आहेत. मार्केटमधली पुस्तकं किंवा कुठला एखादा चांगला क्लास असेल, तर त्या गोष्टींबद्दल आपण नक्कीच बघूया. ठीक आहे. आणि नंतर इथं कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा पार्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि शेवटी जो येतो म्हणजे इथं इकॉनॉमिक्सचा हा भला मोठा सिलेबस दिसणारा पार्ट, पण तो मार्काला तसा बघितला तर तुलनेनं कमी आहे. म्हणजे सिलेबस आपल्याला बघितलं तर खूप मोठा आहे, पण मार्कांची इथं त्याचं वेटेज कमी आहे. मग आपण आता काय करूया, की ओव्हरऑल आपल्याला एक प्रकारे मार्कांचं डिस्ट्रिब्युशन जर बघायचं झालंच, तर एक टेबल फॉर्मॅट आपण केलेला आहे. तुम्ही हा बघू शकता. याच्यामध्ये काय केलेलं आहे, की रिसेंटच्या ज्या आपल्या झालेल्या एक्झाम आहेत. तर ह्या दोन्हीच्या म्हणजे ग्रुप बी असेल किंवा मग ग्रुप सीच्या मेन्स या दोन्ही वर्षांच्या आपण इथं घेतलेल्या आहेत. तर पेपर 2चं आता पेपर 1चं तर एक बेसिक डिस्ट्रिब्युशन आहे, त्याच्यात काही वेगळं नाही. आता त्याच्यात जर डिस्ट्रिब्युशन करायला गेलं तर आपल्याला ते पण करता येईल, की समजा आपण म्हणू की कोर ग्रामरला किती क्वेशन आले, व्होकॅबला किती क्वेशन आले, पॅसेजवरती किती क्वेशन आले, तर ते आपल्याला करता येईल. पण प्रायमरीला आपण काय करूया, की पेपर 2 बाबत इथं बघूया, की नक्की पेपर 2ला इथं डिस्ट्रिब्युशन नक्की कसं आहे. आता याच्यामध्ये पण ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि याचं प्रत्येकी 2023-24, 23-24 असंही आपण वर्ष घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सिमिलर पॅटर्न बघायला मिळतो आणि इथं तुम्हाला 2 ग्रीन झोन बघायला मिळतील. एक आहे मॅथ्स रिझनिंगचा आणि आहे पॉलिटीचा. का बरं याला आपण ग्रीनिंग केलंय? कारण प्रत्येकी मॅथ्स रिझनिंगचे जर बघितलं तर ग्रुप बी आणि सीचे मिळून प्रत्येक एक्झाममध्ये 22 क्वेश्चन येतात. आणि 22 क्वेश्चन येतात म्हणजे हे हायलाइट करण्याचं कारण काय? कारण हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, वेळेची परीक्षा आहे. एक तर 60 मिनिटं आहेत आपल्याकडे. त्याच्यात पण मग 100 प्रश्नापैकी 22 प्रश्न जर मॅथ्स रिझनिंगचे म्हणजे आपल्याला वेळेसोबत खूप स्पर्धा करणं गरजेचं आहे. आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुम्ही आता प्रिलिम्स एक्झामला पण बघितलं असेल, की कसं वेळेसोबत आपल्याला मॅच व्हावं लागतं. आणि पॉलिटिक्सचे पण बघा 15 क्वेश्चन आहेत इतर सब्जेक्टपेक्षा. म्हणजे तुम्हाला जिओग्राफीचे टोटल 10 बघायला मिळतील, हिस्ट्रीचे 10 किंवा इकॉनॉमीचे 10, पण पॉलिटीला 15 क्वेश्चन आहेत. तर हे महत्त्वाचं आहे. तर इथं तुम्हाला मार्क घ्यायला स्कोप आहे. तर मॅथ्स आणि रिझनिंग, पॉलिटी हे लक्षात घ्या. आता चालू घडामोडी जर ऑन एन एव्हरेज बघितलं तर 10 प्रश्न येतात प्रत्येक याच्यामध्ये. माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे, तर याच्यामध्ये अल्टरनेट होते. म्हणजे कधी माहितीच्या अधिकारावर 2 प्रश्न आहेत किंवा कधी 1 प्रश्न आहे. पण जनरली आपल्याला 2 प्रश्नच इथे बघायला मिळतात. फक्त ग्रुप बीच्या 24च्या एक्झाममध्ये एकच क्वेशन त्यावरती आला होता. पण मग एक जेव्हा त्यावरती आलं तेव्हा लोकसेवा हक्क अधिनियमावरती 2 क्वेशन आपल्याला आलेले बघायला मिळतात. त्याच्यानंतर पुढे बघा, हिस्ट्री असेल, हिस्ट्रीमध्ये सुद्धा ऑन एन एव्हरेज म्हणजे टोटल आपल्याला 10च क्वेश्चन पाहायला मिळतात. त्यामुळे तो एक पार्ट तसा ॲज इट इज आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रिडिक्शन तसे लागत नाहीत, पण आपण पी-ओ-क्यू वगैरे करून तो भाग करतो. आता इथे बघा भारताचा, महाराष्ट्राचा भूगोल आणि त्याला परत आपण म्हणूया की प्लस पर्यावरण. पण इथं आपण एक त्याला सेपरेट घटक करून दिलाय. कारण का? एक त्याचा काय येतो, की टोटल हा 10चा स्लॉट येतो. म्हणजे 10 क्वेश्चन याच्यावरती येतात.
मग त्यातले 2-3 पर्यावरणावरती असतात किंवा 4 पर्यावरणावरती आपल्याला बघायला मिळतात आणि उर्वरित मग हे जिओग्राफीवरती येतात. तर इथं बघा 7 आणि 3 चा कॉम्बो, इथं 8 आणि 2 चा किंवा इथं 6 आणि 4, 6-4. ग्रुप सीला साधारणतः 4 प्रश्न एन्व्हायर्नमेंटवरती आलेत आणि 6 प्रश्न हे जिओग्राफीवरती आलेत. तर असा हा एक कॉम्बिनेशनचा पार्ट आहे. त्यामुळे आपल्याला तिथं बारकाईने बघणं गरजेचं आहे, की पर्यावरण सुद्धा करावं लागणार आहे. नंतर बघा जनरल सायन्स किंवा ओव्हरऑल सायन्स टेकचा जर आपण 20 मार्काचा कॉम्बो बघितला, तर याच्यामध्ये डिस्ट्रिब्युशन कसं आहे, की जनरल सायन्सचे आपल्याला साधारणतः 12 प्रश्न बघायला मिळतात. म्हणजे 20 मधून 12 गेले, उरले आता 8. मग हे 8 प्रश्नांचं परत डिस्ट्रिब्युशन कसं आहे, तर ते जर बघितलं तर रिमोट सेन्सिंग किंवा एरियल फोटोग्राफी वगैरे जे आहे, तर त्याला टोटली 4 क्वेश्चन येतात बघा. 4 चा पॅटर्न आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि उरला मग कॉम्प्युटरचा पार्ट, तर कॉम्प्युटरवरती सुद्धा प्रत्येक वर्षी आपल्याला 4 प्रश्न आलेले बघायला मिळतात. सो असं हे टोटल मिळून आपल्याला 20चं कॉम्बिनेशन पर पेपर पाहायला मिळतं. म्हणजे एकत्रित 20चा विचार केला तर हे सुद्धा वेटेज खूप मोठं आहे. पण काय होतं ना, की बऱ्याच वेळा जनरल सायन्सला आपल्याला मार्क येत नाहीत. एखादा क्वेशन टफ वगैरे होतो किंवा काही क्वेशन कॉम्प्युटरमधले असले आउट ऑफ बॉक्स जातात, तर त्याचा प्रॉब्लेम आपल्याला होतो. आणि नंतर बघा, इथं आहे शेवटचा पॉइंट इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सचे 10 प्रश्न असे टोटल मिळून पर पेपर आपल्याला हे नंबर ऑफ क्वेशन जे आहेत, तर हे 100 क्वेशन बघायला मिळतात. असा हा 200 मार्काचा पेपर खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर असं एक एक्झाम पद्धतीच्या बाबतीत होतं. आता बुक लिस्टच्या बाबतीत आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया. तर त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टला ऑप्शन्स काय-काय असतील आपण ते प्रामुख्याने बघूया. तर लक्षात घ्या प्रायमरी की आपल्याला इथं 400 मार्कासाठी डील करायचं आहे आणि 400 मार्काचा तुम्ही पाहिलं असेल की कट ऑफ कसा लागतो. म्हणजे बहुतेक आता रिसेंटच्या एक्झामचा आय थिंक 290 प्लस समथिंग लागलेला. आता एक्झॅक्ट पोस्टनुसार तो व्हॅरी आहे. कारण का आपल्याला अ, अ, इथं पर पोस्टला ऑप्टिंग आउट वगैरे आहे. म्हणजे आता पहिल्यासारखं असं नाही, की मग एका कॅन्डिडेटने 3-4 पोस्ट म्हणजे 3च्या 3 पोस्ट होल्ड केल्या किंवा 4च्या 4 पोस्ट होल्ड केल्या. तसं होत नाही. त्यामुळे इथं बऱ्यापैकी स्कोप राहतोय. पण मार्कांचं जर बघितलं तर पॉइंटमध्ये सुद्धा मोठी स्पर्धा आहे. तर आपल्याला ते करावं लागेल. तर येणाऱ्या मेन्स एक्झामसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.